नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. 28व्या सुधारित आवृत्तीमधून आपण लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. याच्या आधी आपण 21 साठी पण बरेच लेक्चर घेतले होते आणि तिथं सुद्धा तुम्हाला भरपूर क्वेश्चन इथून दिसलेले आहेत. तर आता या पुस्तकातून आपण प्राचीन भारताचा भाग कंप्लीट केलेला आहे. सोबतच मी रेफरन्स बुक तुम्हाला सांगितलेले आहेत. आजपासून आपण स्टार्ट करतोय मध्ययुगीन भारत. थोडासा भाग आहे, मी तुम्हाला मध्ययुगीन भारताचे रेफरन्स बुक सांगेन, तेवढे तुम्ही वाचून घ्या आणि त्याच्यानंतर आपण जिओग्राफीला स्टार्ट करणार आहोत. डेली संध्याकाळी 7 वाजता आपलं लेक्चर असतं. फ्री लेक्चर सिरीज आहे. जेवढे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत लेक्चर सिरीज आपली पोहोचवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चॅनलच्या लिंक शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही आले असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळून जातील. ठीक आहे, चला. तर बघा, जसं मी तुम्हाला प्राचीन भारताचे रेफरन्स बुक दिले होते तसं मी तुम्हाला मध्ययुगीन भारताचे देखील रेफरन्स बुक देत आहे. इथं तुम्हाला मध्ययुगीन भारत मूळ लेखक सतीश चंद्र सरांचं एक पुस्तक दिसतंय. मराठी अनुवाद केलेला आहे पारधी सर, देशपांडे सर आणि मार्डीकर सरांनी. ठीक आहे, बेस्ट बुक आहे. याला आपण ओल्ड एनसीईआरटी म्हणतो. मध्ययुगीन भारत, लास्टच्या ज्या एक्झाम झाल्या ना आपल्या 2021 ची एक्झाम, 2020 ची एक्झाम, 2019 ची एक्झाम, या 3 एक्झामचे जर पेपर तुम्ही बघितले ना, तुम्हाला वतू देशपांडे सरांच्या पुस्तकातून क्वेश्चन आलेले दिसून येतील. मध्ययुगीन भारत, तसं तर हे पुस्तक UPSC चे विद्यार्थी पण वापरतात, पण आता आपल्यासाठी पण हे महत्वाचं आहे, कारण का सीसॅट क्वालिफाय झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला GS ला थोडंसं जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. तर इथं तुम्हाला वतू देशपांडे सरांच्या पुस्तकाचे पार्ट पण मिळतात, तर ते तुम्ही बघून घ्या. दिल्लीची सुलतानशाही, बहामनी साम्राज्य, विजयनगरचं साम्राज्य. ठीक आहे, केसागर पब्लिकेशन, मराठीमध्ये अनुवाद तुम्हाला मिळून जाईल. ओके. आणखी एक पुस्तक आहे, जसं आपण प्राचीन भारतात JL मेहता सरांचं पुस्तक बघितलं होतं. JL मेहता सरांचं मध्ययुगीन भारताचं सुद्धा पुस्तक आपल्याला मिळत आहे. अनुवाद केलाय पारधी सरांनी. ठीक आहे, तर या 3 पुस्तकापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता, पण वतू देशपांडे सरांचं पुस्तक याच्यातून क्वेश्चन आलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते पुस्तक सांगते. ओल्ड एनसीईआरटी पण सगळेजणच वापरतात, पण जास्तीत जास्त ऍडव्हान्स बुक तुम्ही वापरा, जेणेकरून तुमचे अटेम्प्ट जे आहेत ते वाया जाणार नाही. ठीक आहे, तर मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामध्ये आता बघा, आपल्याला दिल्ली सल्तनत वरती कायम क्वेश्चन आलेले आहेत, बरोबर. दिल्ली सल्तनत, तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. आता हे कधी कळतं आपल्याला, जेव्हा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो. जर अनालिसिस नाही केलं तर आपल्याला समजणारच नाही, बरोबर. दिल्ली सल्तनत किंवा सल्तनत ए हिंद किंवा सल्तनत ए दिल्ली. आता इथं काय, इथून सुरुवात होते आपल्या मध्ययुगीन भारताची. तर दिल्ली येथे राज्य करणाऱ्या अनेक इस्लामी घराण्यांना हे नाव दिले. काय नाव दिले? दिल्ली सल्तनत. म्हणजे दिल्ली सल्तनत एकच आहे का? नाही. तर दिल्ली हे जे ठिकाण आहे ना, तर दिल्ली या ठिकाणी अनेक घराण्यांनी राज केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला लोधी घराणे दिसतील, गुलाम घराणे, खिलजी घराणे. तर यांच्याबद्दल जी माहिती आहे त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? दिल्ली सल्तनत असं म्हणतो. ठीक आहे. भारतीय इतिहासामध्ये बघा, इसवी सन 1206 ते इसवी सन 1526 हा जो कालखंड आहे, हा दिल्ली सल्तनतीचा किंवा सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आता इथं तुम्हाला काही ठिकाणी 1210 सुद्धा कालखंड दिलेला असेल, 1210 ते 1526. पण जर आयोगाच्या क्वेश्चन पेपर मध्ये 1206 किंवा 10 दोन्हीपैकी एकच ऑप्शन असेल तर तोच तुमचा ऑप्शन बरोबर असेल, बरोबर.
आता या टाइम पिरियड मध्ये, या सल्तनतीमध्ये गुलाम घराण्याने राज केलं, बरोबर. खिलजी घराणे, तुगलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे. इथं तुम्हाला गुलाम घराण्याचा कालखंड मिळतो 1206 ते 90. त्याच्यानंतर खिलजी घराणं 1290 ते 1320. त्याच्यानंतर तुगलक घराणे 1320 ते 1413, बरोबर. सय्यद घराण्याचा कालखंड आहे 1414 ते 51 आणि लोधी घराणं, शेवटचं घराणं 1451 ते 1526. एक तर तुम्ही हा टाइम पिरियड लक्षात ठेवा किंवा एक तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके. सुलतानशाहीचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये 5 मुस्लिम घराण्यांनी दिल्लीच्या तख्तावर आपली सत्ता गाजविली. आपल्या पेपर फर्स्ट मध्ये जास्तीत जास्त 3 क्वेश्चन असतात मेडिवल वरती. 3 क्वेश्चन म्हणजे 6 मार्क, 2 मार्काला 1 क्वेश्चन. काही विद्यार्थी हा सब्जेक्ट स्किप करून टाकतात, मध्ययुगीन भारत. पण आता तुम्ही विचार करा, तुम्हाला सब्जेक्ट स्किप करायचा आहे का? आता करू शकत नाही आपण तसं, थोडंफार तरी आपण वाचलं पाहिजे. कारण काय होतं, समजा तुम्ही मेडिवल हिस्ट्री स्किप केली, बरोबर. मेडिवल हिस्ट्री स्किप करून तुम्ही प्राचीनचा अभ्यास केला, समजा प्राचीनचे क्वेश्चन खूप अवघड आले तर तुमचे मार्क जाऊ शकतात. म्हणजे मेडिवलचे इझी आले पण इझी पण तुम्हाला नाही सॉल्व्ह झाले कारण तुम्ही काही वाचलंच नसेल. तर सगळे सब्जेक्ट थोडे थोडे वाचून घ्या, कुठलाही सब्जेक्ट ऑप्शनला टाकू नका. ओके. आता हे जी 5 घराणी आहेत ना, मग या 5 घराण्यांचा इतिहास म्हणजे पूर्ण हिंदुस्थानचा इतिहास का? नाही. लक्षात घ्या, 5 घराण्यांचा इतिहास म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास नाही. कारण का? वरील कालखंडात देशाच्या इतर भागामध्ये सुद्धा निरनिराळ्या सत्ता अस्तित्वात होत्या आणि त्या ही जी सुलतानशाही होती ना, या सुलतानशाहीच्या नियंत्रणापासून मुक्त होत्या. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे पूर्ण हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे ही 5 घराणे असं इथं कन्सिडर करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकापासून काय झालं, भारतावरती मुसलमानांची आक्रमण होऊ लागली. इसवी सन 712 मध्ये काय झालं, मोहम्मद बिन कासिम यानं काय केलं होतं, सिंधवरती आक्रमण केलं होतं. आणि जो सिंधचा राजा होता, कोण होता राजा? दाहिर. यांची नावं लक्षात ठेवा बरं का. हा टाइम पण लक्षात ठेवा. 712 मोहम्मद बिन कासिमचं नाव लक्षात ठेवा, सिंधच्या राजाचं नाव लक्षात ठेवा. आणि कुठल्या शतकापासून? 8व्या शतकापासून भारतावर मुसलमानी आक्रमण. ठीक आहे. त्याच्यानंतर गझनीचा मोहम्मद यानं किती स्वाऱ्या केल्या होत्या? एकूण 17 स्वाऱ्या केल्या होत्या, बरोबर. किती वर्षामध्ये? 30 वर्षामध्ये. त्याच्यानंतर मोहम्मद घोरी. आता इथं बघा, मोहम्मद गझनी आणि मोहम्मद घोरी यांच्याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही एकतर देशपांडे सरांचं पुस्तक वाचा किंवा मग तुम्ही इथं मी कुठलं पुस्तक सांगितलंय तुम्हाला, सतीश चंद्र सरांचं पुस्तक वाचा. इथं तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल की गझनीचा उद्देश काय होता आणि घोरीचा उद्देश काय होता. कारण का, मोहम्मद गझनीच्या उद्देशावरती आणि घोरीच्या उद्देशावरती युपीएससी प्रिलिमला एक क्वेश्चन विचारला होता. तर मोहम्मद घोरीने 1191 मध्ये केली होती भारतावर स्वारी. यावेळी पृथ्वीराज चौहान याला त्याने पराभूत केले होते, बरोबर. आणि पृथ्वीराज चौहानांनी बऱ्याच वेळा माफी दिली होती, ही त्यांची चूक समजली जाते इतिहासामध्ये. तर पण नंतर काय झालं, घोरीनं पुन्हा आक्रमण केलं, पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला आणि दिल्लीवर काय केलं, आपली सत्ता प्रस्थापित केली. म्हणून इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की पृथ्वीराज चौहानांनी काय केलं होतं, याला सोडून दिलं होतं, बरोबर. तर सोडून द्यायला नको होतं. तर हे आपलं इथं क्लिअर झालं. पण इतकं डीप मध्ये तुम्हाला ठोकळ्यामध्ये मिळत नाहीये. ठोकळ्यामध्ये फक्त क्विक रिव्हिजनचा भाग आपल्याला मिळत आहे. ओके. तर दिल्ली सल्तनतीची इंट्रोडक्शन इथे तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण स्टार्ट करतो डायरेक्ट गुलाम घराणे. लक्षात घ्या, दिल्ली सल्तनतीमधील पहिलं महत्वाचं घराणं जर कुठलं असेल तर ते आहे गुलाम घराणे. आता इथे तुम्हाला क्वेश्चन काय विचारले जातात,
पहिलाच क्वेश्चन तुम्हाला टाइम पिरियड वरती असतो 1206 ते 1290 लक्षात ठेवा. मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर काय झालं? त्याचा एक वजीर होता, वजीर, ठीक आहे, कुतुबुद्दीन ऐबक. याच्यापासून दिल्लीवर गुलाम घराण्याची राजवट सुरू झाली. कुतुबुद्दीन 17 किंवा 16 हा क्वेश्चन आला होता ऐबक, ठीक आहे. याच्यापासून काय झालं? गुलाम घराण्याची राजवट सुरू झाली. टाइम पिरियड इथं दिलेला आहे. घोरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्याच्या ऐवजी काय म्हटलं जातं? गुलाम घराणे म्हटलं जातं. कारण का? कोणी राज्य केले? गुलामांनी राज्य केलेलं आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जातं? राज्यकर्ते विचारले जातात. ओके, राज्यकर्ते, गुलाम घराण्यातले राज्यकर्ते. एक होते कुतुबुद्दीन शाह, आराम शाह, इल्तुतमिश, रुकुद्दीन फिरोजशाह, रजिया सुलतान यांच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर मुइजुद्दीन, अल्लाउद्दीन, नासिरुद्दीन आणि गयासुद्दीन यांच्यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, ठीक आहे. तर लक्षात घ्या, कुतुबुद्दीन ऐबक यांचा टाइम पिरियड 1206 ते 10. टोटल गुलाम घराण्याचा कालखंड 1290 पर्यंत. दिल्ली सल्तनतीचा पहिला शासक तुम्ही कुतुबुद्दीन ऐबकला म्हणू शकता. भारतावर इस्लामी राजवटीची सुरुवात याच्यानंतरच झाली. याला घोरीनं काय केलं होतं? दिल्लीचा शासक म्हणून नेमलं होतं. लक्षात ठेवा, दिल्लीचा शासक म्हणून नेमलं होतं, ठीक आहे. कुतुबुद्दीन कुठला होता? मूळचा तुर्कस्तान मधला होता. आणि काय झालं होतं? हा लहानपणीच विकला गेला होता, त्याच्यामुळे तो गुलाम बनला. म्हणून याच्या वंशाला नाव काय दिलं? गुलाम घराणे, ठीक आहे. फक्त 4 वर्ष राज्य केलेलं आहे, 6 ते 10. कुतुब मिनारचं बांधकाम याच्याच काळामध्ये झालं आणि त्याच्याच नावावरनं नाव दिलं कुतुब मिनार, बरोबर. दिल्लीचं प्रमुख पर्यटन आकर्षण म्हटलं जातं. आणि हा प्रसिद्ध का होता बघा कुतुबुद्दीन ऐबक? युद्ध चातुर्य आणि प्रामाणिकपणा. ओके, म्हणजे भारतामध्ये सल्तनत सत्तेचा पाया घातला आणि मोहम्मद घोरीचा उत्तराधिकारी म्हणून भारतामध्ये सल्तनत सत्तेला स्थिर करण्याचा जो प्रयत्न आहे तो कुतुबुद्दीन ऐबकनं केला, ठीक आहे. आणखी एक नाव यांना दिलं जातं, कुतुबुद्दीन अल दिन किंवा कुतुबुद्दीन. ओके, क्लिअर. तर हे लक्षात ठेवा. मोहम्मद घोरी याच्याकडे गुलाम होता. त्याच्यानंतर पहिला मुस्लिम राज्यकर्ता बनला, दिल्लीची सत्ता हातात दिली, दिल्लीच्या आसपासचा आणखी काही प्रदेश जिंकून घेऊन त्यानं काय केलं? आपलं राज्य वाढवलं, ठीक आहे. याच्यानंतरचे सुलतान कोण होते बघा? तुम्हाला सिक्वेन्स लावामध्ये विचारू शकतात. आराम शाह, इल्तुतमिश वरती क्वेश्चन विचारले. फिरोज शाह, रजिया सुलतानावरती क्वेश्चन विचारले. मुइजुद्दीन बेहराम शाह क्वेश्चन नाहीत विचारले. अल्लाउद्दीन मसूद शाह नाही. गियासुद्दीन बलबन क्वेश्चन विचारले. कैकुबात याच्यावरती पण क्वेश्चन नाही. लक्षात ठेवा, ज्यांच्यावरती क्वेश्चन विचारले तेच आपल्याला करायचं आहे. शमसुद्दीन इल्तुतमिश हा गुलाम घराण्याचा सर्वश्रेष्ठ सुलतान होय, असं कोण म्हणतंय? मुजुमदार म्हणतात. हे सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं आणि विचारतात की हे उद्गार कोणी काढले? शमसुद्दीन इल्तुतमिश हा गुलाम घराण्याचा सर्वश्रेष्ठ सुलतान होय, असे डॉक्टर मुजुमदार म्हणतात, ठीक आहे. कशामुळे म्हटलं जातं याला सर्वश्रेष्ठ सुलतान? शत्रूंचा पाडाव केला आणि स्वतःची आणि गुलाम घराण्याची सत्ता बळकट केली. कर्तबगार राज्यकर्ता होता आणि कुतुब मिनारचं बांधकाम चालू झालं होतं कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळामध्ये, पण पूर्ण कोणाच्या काळामध्ये झालं? दिल्लीचा कुतुब मिनार बांधून पूर्ण झाला
शमसुद्दीन इल्तुतमिशच्या काळामध्ये. ठीक आहे. रझिया सुलताना ही दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली आणि अखेरची मुस्लिम राज्यकर्ती. तुम्हाला यांच्याबद्दल पण आणखी डिटेलमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही रेफरन्स बुकमध्ये वाचू शकता. जसं कुतुबुद्दीन ऐबकचा कार्यकाळ फक्त 4 वर्षाचा होता, इल्तुतमिशचा 25 वर्षाचा होता. कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलीशी लग्न केलं होतं यानं, बरोबर. म्हणजे हा इल्तुतमिश कोण होता? कुतुबुद्दीनचा जावई होता. ठीक आहे. साम्राज्य विस्तारामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मोहम्मद घोरीने उत्तर भारतामध्ये लष्करी विजय मिळवून तुर्की साम्राज्याची सुरुवात करून दिली होती आणि त्याचं रूपांतर मोठ्या साम्राज्यामध्ये कोणी केलं? इल्तुतमिशने केलं. कारण त्याला टाइम पिरियड भरपूर मिळाला. कुतुबुद्दीन ऐबकला किती मिळाला? जास्तीत जास्त 4 वर्ष. ठीक आहे. आणि इल्तुतमिशनं त्याच्या पश्चात वारसदार म्हणून कोणाला निवडलं? त्याची मुलगी रझिया सुलतान. म्हणजे रझिया सुलतान कोण होती? इल्तुतमिशची मुलगी होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. ती अतिशय कर्तबगार होती आणि राजनीती कुशल स्त्री होती. एक स्त्री राज्यकर्ती बनावी हे हाताखालच्या सरदारांना मानवलं नाही. म्हणजे जरी इल्तुतमिशनं स्वतःच्या मुलीला सरदार बनवलं, वारसदार बनवलं होतं, तरी जे हाताखालचे सरदार लोक होते त्यांना एका स्त्रीनं राज्यकर्ता बनलेलं त्यांना आवडलेलं दिसत नाही. तर ठीक आहे. ओके. आता रझिया सुलतानाबद्दल तुम्हाला माहिती मिळते. काय माहिती मिळते? इल्तुतमिशची मुलगी होती, बरोबर. एकमेव मुस्लिम महिला होती. अनेक बंड झाले तिच्या काळामध्ये, पण तिनं न डगमगता शौर्यानं आणि कौशल्याच्या जोरावर तिनं काय केलं? सगळे बंड मोडून दिल्ली सल्तनतवर आपलं स्वामित्व प्रस्थापित केलं. ठीक आहे. शिकार करत होती, युद्ध करत होती. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझिया सुलताननं काय केलं होतं? रणथंबोरच्या विरुद्ध एक युद्धाची मोहीम आखली होती. आणि शेवटी काय झालं? तुर्की सरदारांनी तिचा शेवट केलेला होता. ठीक आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाहीत रझिया सुलतानाबद्दल. हा, इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. मग आता त्याच्यानंतर येतात कोण? गियासुद्दीन बलबन. म्हणजे टोटल आपल्याला कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश 2, रझिया सुलताना 3 आणि गियासुद्दीन बलबन 4. तर या 4 लोकांबद्दल गुलाम घराण्यातून माहिती आपल्याला वाचायची. गियासुद्दीन बलबन कोण होता? एक कर्तबगार राज्यकर्ता होता. ठोकळ्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती दिलेली नाही. याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा. याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खिलजी घराणं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता इथं गियासुद्दीन बलबनची जी इन्फॉर्मेशन आहे कुठून वाचायची? एक तर देशपांडे सरांच्या पुस्तकातून वाचा किंवा शर्मा सरांच्या पुस्तकातून वाचा, बरोबर. याच्यानंतर आहे खिलजी घराणे 1290 ते 1320. इथं दिलाय टाइम पिरियड तुम्हाला 1290 ते 1320. तुर्की अफगाण वंश यांचा वंश कोणता होता? लक्षात ठेवा. तुर्की अफगाण वंश. ओके, क्लिअर. शासनकाळ कमी होता. बघा तुम्ही, शासनकाळ कसा होता? कमी होता. तरी सुद्धा खिलजी घराण्यातले जे शासक होते त्यांनी काय केलं होतं? भारतीय उपखंडातील विविध प्रदेशांवर आक्रमण केली होती आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारतीय उपखंडाची जी स्थिती आहे ती बदलली होती. सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात दुसरा सुलतान या घराण्याचा, अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी लक्षात ठेवा. मागच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे अल्लाउद्दीन खिलजी वरती. ठीक आहे. याने काय केलं होतं? राजपूत राज्य आणि आपल्या महाराष्ट्रातले देवगिरीचे राजे म्हणजे यादव राजे यांना पराभूत केलं होतं. ठीक आहे. आणि इथं इस्लामी राज्याची सुरुवात केली होती.
खिलजींच्याच काळामध्ये मंगोल आक्रमण झाली होती. लक्षात ठेवा, मंगोल आक्रमण. आणि या मंगोल आक्रमणांना परतवून सुद्धा कोणी लावलं होतं? खिलजींनीच लावलं होतं. आणि खिलजी घराण्यानंतर कोणतं घराणं येतं? तुघलक. हे झाली आपली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आता इथं काय दिलंय बघा ठोकळ्यामध्ये? जलालुद्दीन खिलजी हा होता संस्थापक. याचा टाइम पिरियड इथं दिलाय तुम्हाला. 1296 मध्ये काय झालं? जलालुद्दीनचा खून झाला. कोणी केला? पुतण्या आणि जावई. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी जो सत्तेवर आला होता तो कसा आला होता? त्याच्या सासऱ्याचा खून करून. बरोबर, तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल. तर जलालुद्दीनचा खून केला त्याचा पुतण्या आणि जावई अल्लाउद्दीन खिलजीनं. आणि त्याने काय केलं? दिल्लीची सत्ता बळकावली. अत्यंत धोरणी, हुशार, पराक्रमी, पण क्रूर पण होता, निष्ठुर पण होता, धर्मवेडा होता आणि सर्वात महत्वाचं हिंदूंचा द्वेष करणारा होता. पाठीमागं जसं तुम्ही प्राचीन भारतामध्ये बघितलं होतं की नाही, गुप्त साम्राज्य, चालुक्य, मौर्य, वाकाटक, ही लोक जी होती ना, ही एखादा स्पेसिफिक धर्म जरी त्यांनी स्वीकारला असला तरी त्यांचं धार्मिक धोरण कसं होतं? सहिष्णू होतं. धार्मिक धोरण सहिष्णू म्हणजे काय? आपलाच धर्म श्रेष्ठ असं मानायचं नाही, इतर पण धर्मांना राजाश्रय द्यायचा किंवा इतर पण धर्मांचा आदर करायचा. पण हा जो होता ना दिल्ली सल्तनत मधला, धार्मिक धोरण असहिष्णू वृत्तीचं होतं. निरंकुश सत्ताधारी म्हणतात. काय म्हणतात? निरंकुश सत्ताधीश होता. देवगिरीच्या यादवांचा पाडाव केला, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. मुसलमानी सत्ता कुठं वाढवली? दक्षिणेत वाढवली. ओके, हे काम केलं अल्लाउद्दीनने. अल्लाउद्दीनचा मृत्यू तुम्हाला इथं दिलाय 1316 मध्ये. ओके, अल्लाउद्दीन नंतर कोण आलं? शहाबुद्दीन उमर. क्वेश्चन विचारत नाहीत. कुतुबुद्दीन मुबारक शाह. क्वेश्चन विचारत नाहीत. नासिरुद्दीन खुसरो खान. विचारत नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही डायरेक्ट असं कसं म्हणता विचारत नाहीत? पेपर अनालिसिस करून बघा. खिलजी शासक, तुम्हाला फक्त खिलजी शासकांमध्ये जलालुद्दीन खिलजींबद्दल वाचायचंय आणि अल्लाउद्दीन खिलजी बद्दल वाचायचंय. हा, अल्लाउद्दीन बद्दल तुम्ही जितकी माहिती मिळवाल तेवढी चांगलीच आहे, पण बाकीचे तुम्ही शासक करू नका. याच्यानंतर कुठलं घराणं आहे बघा? तुघलक घराणे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करूया? आता फक्त इथं तुम्हाला मॅप दाखवायचे राहिलेले आहेत. तेवढे मॅप बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घराण्याचा जो काही साम्राज्य विस्तार आहे तो कळून जाईल. तुघलक घराणे दिल्ली सल्तनतीमधील एक घराणं होतं, तिसरं घराणं. बरोबर, 1320 ते 1414. खिलजी घराण्यानंतर सिक्वेन्स लक्षात ठेवा. बघा, खिलजी घराण्याचा अखेरचा राज्यकर्ता कोण होता? नासिरुद्दीन खुसरो खान. याला ठार करून गियासुद्दीन तुघलक 1320 ते 25 तुघलक घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली. म्हणजे तुघलक घराण्याचा संस्थापक कोण होता? गियासुद्दीन तुघलक. लक्षात ठेवा. गियासुद्दीननं काय केलं? आपल्या राज्याचा दक्षिण भारतात आणि बंगालमध्ये विस्तार केला. अल्लाउद्दीन खिलजीनं काय केलं होतं? दक्षिण भारतामध्ये विस्तार केला होता. दक्षिण भारत. आणि तुघलक घराण्यांनी बंगालमध्ये सुद्धा विस्तार केला होता. ठीक आहे. गियासुद्दीन तुघलक हा एक चांगला प्रशासक होता आणि एक न्यायप्रिय राजा पण होता. आता इथं पाठीमागे आपण काय बघितलं? अल्लाउद्दीन खिलजी असहिष्णू होता, पण हा जो तुघलक घराण्याचा राजा होता ना गियासुद्दीन, हा धार्मिक बाबतीत सहिष्णू होता. याला स्टार करा आणि IMP पण करा. आपल्या राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या, म्हणजे शेतसारा निश्चित केला, दळणवळणाच्या सोयी केल्या,
शेतीला पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली, सर्वांना समान न्याय मिळवण्याची व्यवस्था केली, असे पॉइंट आयोगाकडून तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. तर गियासुद्दीन तुघलकाबद्दल ठोकळ्यामध्ये तरी एवढीच माहिती दिलेली आहे. राजधानी बदलण्याचा प्रयोग पण केला होता, लक्षात ठेवा, तुघलक घराणे. ओके. तुघलक राज्यकर्त्यामध्ये गियासुद्दीन तुघलक. त्याच्यानंतर कोण सुलतान झाला? मुहम्मद बिन तुघलक. हा कोण होता? हा होता गियासुद्दीन तुघलकचा मुलगा, पण याचं नाव काय दिलं जातं माहिती का? जुना खां. जुना खां. विद्वानांचा आश्रयदाता. ठीक आहे. इतिहासामध्ये काय म्हटलं जातं माहिती का? अनियोजित कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेला निर्णय फसल्यामुळं याला काय म्हटलं जातं? गियासुद्दीन मुहम्मद बिन तुघलकाला स्वप्नशील, वेडा मुहम्मद किंवा रक्तपिपासू काय म्हटलं जातं याला? रक्त पिपासू. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता तुघलकाच्या काळामध्ये म्हणजे मुहम्मद बिन तुघलकाच्या काळामध्ये अनेक उठाव झाले. उठाव मोडून काढले का? मोडून काढण्यात यशस्वी पण ठरला. विद्वान व दूरदर्शी राज्यकर्ता मानला जातो. अनेकांगी गुण होते. विजय पण संपादन केले होते. पण वर्णन केलं जातं बुद्धी प्रामाण्यवादी किंवा उदार विचारांचा राज्यकर्ता, प्रयोगशील, सुधारणावादी. ठीक आहे. बुद्धिप्रामाण्यवादी का म्हणतात? स्वतःच्या जीवनात नमाज, रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालन करता होता. तसेच इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता. उदार विचार करती होता. बरोबर. म्हणजे हिंदू धर्मीयांच्या होळीसारख्या सणामध्ये तो सहभागी पण होत होता. कट्टर सिद्धांतवादी नव्हता. जैन संतांशी साहचर्य होतं. जैन धर्मीयांच्या मंदिरांना भेटी दिल्या होत्या, अनुदान दिलं होतं. त्याच्यामुळे आपण इमॅजिन करू शकतो की हा किती उदार विचारी होता. निरनिराळे प्रयोग करत होता. बरोबर. प्रशासकीय सुधारणा पण केल्या होत्या, लक्षात ठेवा. देवगिरीला राजधानी स्थलांतरित करण्यामागचे त्याचे काही उद्देश होते. देवगिरी ठिकाण सल्तनतीच्या मधोमध होतं. दख्खनवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज होती. मोहम्मद शहाजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याने काय केलं होतं? अनेक वर्ष दख्खनमध्ये राहिला होता तो स्वतः. इथे बघा, एक कुशल प्रशासक, न्यायप्रिय शासक, विद्या आणि कलेचा आश्रयदाता. अनेक चांगल्या योजना होत्या, पण काय झालं होतं? योजना अंमलात आणताना बऱ्याच चुका झाल्या त्याच्याकडून. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगितलं राजधानी बदलणं. आता राजधानी बदलण्याची कारणं दिली आहेत, पण त्याचे काही प्लॅनिंग जे आहेत ते सक्सेसफुल झालेले दिसत नाहीत. राजधानी बदलणे, सोन्याऐवजी तांब्याची नाणी चलनात आणणे, त्याच्यामुळे त्याला प्रत्यक्ष व्यवहारात अनेक वेळा काय आलं होतं? अपयश आलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. मुहम्मद बिन तुघलकाविषयी परस्पर विरोधी मतं आहे. काही जण त्याला प्रतिभावंत म्हणतात, आताच मी तुम्हाला सांगितलं. काही जण त्याला लहरी म्हणतात, स्वप्नरंजनात रमणारा म्हणतात, व्यवहाराचं भान न ठेवणारा म्हणतात. काही योजना फसल्या असल्या तरी राजहिताचा विचार करून त्यानं आखल्या होत्या, हे मात्र महत्वाचं आहे. याच्यानंतर येतात फिरोज तुघलक, पण आपल्याला आणखी जास्त माहिती बघायची आहे मुहम्मद बिन तुघलकाची. कारण का? क्वेश्चन यांच्यावरती जास्त विचारले जातात. मुहम्मद बिन तुघलकाच्या मृत्यूनंतर फिरोज तुघलक कोण होता? मुहम्मद बिन तुघलकाचा चुलत भाऊ होता. हा आला गादीवर. हा कसा होता? हा पण एक प्रजाहितदक्ष राजा होता. प्रजेच्या कल्याणासाठी फिरोज तुघलकाने काय केलं होतं?
आपल्या राज्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. राज्यात विहिरी व कालवे खोदून शेतीसाठी पाणी पुरवठ्याच्या सोयी केल्या. गोरगरिबांसाठी दवाखाने सुरू केले. शाळा उघडल्या. नवीन शहरं वसवली. विद्या आणि कलेला उत्तेजन दिलं. पण जसं मोहम्मद बिन तुघलक सहिष्णू होता, गियासुद्दीन तुघलक जसं सहिष्णू होता धार्मिक बाबतीत, तसं फिरोजशाह तुघलक असहिष्णू वृत्तीचा होता. का म्हटलं जातं असं? तर हिंदूंवरती जुलमी जिजिया कर लादला होता. बरोबर. जिजिया कराविषयी उद्या मी तुम्हाला लेक्चर मध्ये माहिती देते. याच्यानंतर गियासुद्दीन तुघलक दुसरा, अबू बकर, नासिरुद्दीन मोहम्मद, हुमायून, नासिरुद्दीन मोहम्मद शाह हे राज्यकर्ते तुघलक घराण्यामध्ये होऊन गेले. पण शेवटचे जे राज्यकर्ते होते कमकुवत होते, त्याच्यामुळं तुघलक घराण्याचं पतन झालं असं म्हटलं जातं. याच्यानंतर आहे सय्यद घराणं. उद्या आपलं लाईव्ह लेक्चर होईल. तर आजचे जेवढे अपलोड केलेले लेक्चर आहेत बघून घ्या. उद्या पण आपलं मेडिवलचंच लेक्चर होईल. एक 8 दिवस मेडिवलचे लेक्चर होतील आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत भूगोल. तर थांबूया आपण इथं. गुड नाईट. टेक केअर.